लोणेरे येथील ओमकार लॉजमधील महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. ओमकार लॉजच्या एका रूममध्ये महिलेची क्रूर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके कार्यरत होती. रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई या भागात मिळून सुमारे 8 ते 9 पथके आरोपीच्या शोधात होती. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला काल ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या चौकशीतून प्रकरणातील पुढील धागेदोरे आणि महत्त्वाचे तथ्य समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीला कालच अटक झाल्यामुळे तपास सध्या प्राथमिक टप्प्यात असून पुढील तपासानंतर अधिक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लोणेरेला ओंकार लॉजमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या केली गेलेली होती. त्या हत्येचा आरोपी अनीस मालदार याला पोलीस गुन्हा दाखल झाल्यापासून शोधत होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथकं त्यासाठी कार्यरत होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं. आज माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयानं त्याला 30 एप्रिल पर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याचे इंट्रोगेशन्स केल्यानंतर तपासातला पुढचा प्रगती जो आहे किंवा फॅक्ट्स ज्या आहेत त्या उजेडात येणार आहेत. सध्या आरोपी कालच अरेस्ट झालेला असल्यामुळे तपास अत्यंत प्राथमिक स्थितीमध्ये आहे. थँक्यू. 8 ते 9 तपास पथकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाण्याला, मुंबईला, नवी मुंबईला आरोपीचा शोध घेत होती. त्याला ठाण्यामधनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे, अटक करण्यात आलं. मला आरोपीला इंट्रोगेट करू द्या. राईट, तेवढा पुरेसा वेळ नाही भेटलेला. आपण न्यायालयाकडे किती दिवसांची पोलीस कोठडी मागली होती? 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती. न्यायालयानं सध्याची 30 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिली. तर मर्डर केस को लेकर